हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे बघा, एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट्स ॲट बॉम्बे. म्हणजे बॉम्बे हायकोर्टाच्या क्लर्क पोस्टसाठी भरपूर जागा आलेल्या आहेत, 1300+ आणि स्टेनोसाठी सुद्धा आहेत. तर आपण क्लर्कसाठी आधी बघूयात की क्लर्कसाठी नेमक्या किती जागा आहेत आणि त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम ॲस्पायरंट कॅन्डिडेट हू फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर एसेन्शियल कंडिशन ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपरेशन or select list and wait list candidate for post of clerk. हे क्लर्कसाठी आहेत आणि बॉम्बे हायकोर्टसाठी आणि तिची जी खंडपीठं आहेत, जसे की नागपूर खंडपीठ आहे, औरंगाबाद खंडपीठ आहे, ह्या आणि नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईसाठी ह्या 3 हायकोर्टासाठी ही जागा आहेत क्लर्कसाठी. आणि याची पे स्केलसुद्धा खूप छान आहे. तर बघूया आपण टोटल. इथं बघा, नेम ऑफ द पोस्ट, एस्टॅब्लिशमेंट, टोटल नंबर ऑफ पोस्ट, वॅकन्सीचे आणि रिझर्व किती आहेत आणि वेटिंग लिस्ट कशी लागेल आणि पे मॅट्रिक्स काय असेल, तर आपण डिटेल्स बघूयात. तर बघा, हे नागपूर, औरंगाबाद, बॉम्बे या 3 हायकोर्ट आणि हायकोर्टाची जी खंडपीठ आहेत त्यासाठी हे क्लर्कच्या पोस्ट आहेत. स्टेनोच्या सुद्धा जागा आहेत, पण आपण आता क्लर्कची जी ॲडव्हर्टाइजमेंट पाहतोय. तर बघा, हे नेम ऑफ द पोस्ट आहे क्लर्क, हायकोर्ट ऑफ बॉम्बे चे 830 जागा आहेत. त्यापैकी 33 हे दिव्यांग उमेदवारासाठी आहेत आणि टोटल पोस्ट आहेत सर्वसाधारण 797. आणि रिझल्ट लागल्यानंतर जी वेटिंग लिस्ट लागणार आहे त्या वेटिंग लिस्टसाठी 200 विद्यार्थी मुंबईसाठी वेटिंग लिस्टवर ठेवतील, 200 विद्यार्थी. आणि इथे बघा, पे स्केल बघा, पे मॅट्रिक्स. आता ही लेवल आहे S10ची आणि त्याची पे स्केल आहे 29,200 ते 92,300 प्लस अलावन्स ॲडमिसिबल ॲज पर रूल. म्हणजे तुमचे जे काही भत्ते वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला अलाउड असतील. तर बॉम्बे हायकोर्टाचे 830 आहेत, त्यापैकी 797 हे जनरलसाठी आहे, म्हणजे अनरिझर्व आहेत. आणि नागपूर बेंचसाठी आहेत 166, त्यापैकी 7 रिझर्व आहेत आणि जनरल 159 आहेत आणि वेटिंग लिस्ट लागणार आहे 40 विद्यार्थ्यांची. बेंच ॲट औरंगाबादसाठी 336 जागा आहेत, 13 दिव्यांग उमेदवारासाठी राखीव आहेत आणि 323 जागा जनरल कॅन्डिडेटसाठी आहेत आणि 81 जी जागा असतील, म्हणजे 81 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर ठेवतील. तर ही अलावन्स आहे आणि ही टोटल पोस्ट आहेत. हे म्हणजे हे जनरल पोस्ट आहेत, 1300+ आहेत, 1330 वगैरे काय, 1336 वगैरे आहेत. तर आपण एलिजिबिलिटी बघूया काय आहे. तर आता आपण बाकी डिटेल्समध्ये आपण मेन महत्त्वाचे मुद्दे बघूया. याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर एसेन्शियल कंडिशन्स. एज लिमिट बघा काय, एज लिमिट काय आहे. मिनिमम एज 18 आहे आणि मॅक्झिमम जनरलसाठी 38 आहे. आणि जे SC ST आणि अदर बॅकवर्ड क्लासेससाठी 43, ओपनसाठी 18 ते 38 आणि बाकी जे अदर्स आहेत जसे SC ST OBC वगैरे यांच्यासाठी 18 ते 43 वर्षाचं इथं वयाची लिमिट आहे. आणि जे ऑलरेडी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत हायकोर्टामध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये, त्यांना ते ॲप्लिकेबल नाही हे भरण्यासाठी. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया काय आहे. अ कॅन्डिडेट फॉर बिंग एलिजिबल मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. प्रिफरन्स विल बी गिवन टू दी होल्डर डिग्री इन लॉ. जे LLB झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रिफरन्स असेल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सेम मार्क्स पडले असतील समजा, आणि त्या विद्यार्थी जिथे एक कॅन्डिडेट, एका मार्क्सवर 2 कॅन्डिडेट आहेत आणि त्या 2 कॅन्डिडेटपैकी एकाचं जर सिलेक्शन करायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांचं जिथे LLB झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स दिला जाईल, असं इथं माझ्या मते होईल. तर LLB ज्या विद्यार्थ्यांचं LLB झालेलं आहे त्यांना प्रिफरन्स असेल, लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स जास्त असेल. पण तुमचं क्रायटेरिया काय आहे, तुम्ही कोणत्याही तुमची डिग्री कोणत्याही फील्डमधून झाली असेल तरी चालेल, फक्त तुम्हाला डिग्री पाहिजे, ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. आणि मस्ट हॅव
पास्ट इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 40. इथे बघा 40 स्पीड 40 आणि इंग्लिश टायपिंग, फक्त इंग्लिश टायपिंग मागितलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिश 40 झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला आहे. म्हणजे तुम्हाला मराठीची आवश्यकता नाही इथं. नाहीतर बऱ्याच एक्झाम आहेत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या की त्यांना इंग्लिश 40 प्लस मराठी 30 लागतो. तर इथं बॉम्बे हायकोर्टाची जी जागा आहे त्याच्यामध्ये फक्त स्पेशल 40 इंग्लिश मागितलेली आहे. त्यामुळे इथं बरेच जण एलिजिबल होतील. आता म्हणजे डिग्री आणि 40 इंग्लिशची टायपिंग तुम्हाला इथं मस्ट आहे. आणि LLB तुमचं जर झालं असेल तर तुमच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स मिळू शकतो त्याच्यामध्ये. आणि हे तीच आहे दिलेलं सर्टिफिकेट. MS सर्टिफिकेट असलं तर फारच चांगलं आहे. आणि बघा आता हे हे अपॉइंटमेंटसाठी एलिजिबिलिटी दिलेली आहे. हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. हे जनरल हे असतात गाईडलाईन्स. आता हे इथं गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन, तुमचे एक्झामिनेशन कशा पद्धतीनं कंडक्ट होईल बघा. द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. म्हणजे तुमची स्क्रीनिंग टेस्ट होईल, ते 90 मार्काची असेल आणि त्याच्यामध्ये बघा मिनिमम 45 मार्क्स तुम्हाला घेणं आवश्यक असेल. आणि एक्झामचं कालावधी असेल एका घंट्याचा. आणि रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे ॲज इट इज. जर तुम्ही आतापर्यंत जी एक्झाम दिलेली आहात MPSCची किंवा इतर, तर ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम आहे. 90 मार्क्स आहेत. 45 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी मिनिमम पाहिजे प्रत्येकाला. आणि 1 घंट्याची ही एक्झाम असणार आहे. आणि 90 मार्क्स कसे कसे डिवाईड केलेले आहेत ते आपण बघूयात आता. तर मराठीसाठी 10 मार्क्स, इंग्लिशसाठी 20 मार्क्स, जनरल नॉलेजसाठी 10 मार्क्स, जनरल इंटेलिजन्ससाठी 20 मार्क्स, अर्थमॅटिक्ससाठी 20 मार्क आणि कम्प्युटरसाठी 20 मार्क्स. तर याच्यामध्ये बघा जनरल इंटेलिजन्स म्हणजे तुमचं रिझनिंग वगैरे असते त्याच्यामध्ये 20 मार्क्स, म्हणजे 20 प्लस 20 40 मार्क्स. इंग्लिश मॅथ आणि रिझनिंगसाठी तुम्हाला 40 मार्क्स प्लस इंग्लिश, म्हणजे इंग्लिश मॅथ रिझनिंग हे 60 मार्काचं आहे. बाकी सगळे 10-10 मार्काचे, जसे की मराठी, कम्प्युटर आणि जनरल नॉलेज हे 10-10 मार्काचं. असं टोटल तुमचं 90 मार्काची एक्झाम असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवावा लागेल. आणि टायपिंग टेस्ट ही 20 मार्काची असेल. त्यापैकी मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला पडायला पाहिजे. ड्युरेशन 10 मिनिटाचा असतो. 400 वर्ड्स तुम्हाला टाईप करावे लागतात. आणि जर हे टायपिंग टेस्ट पास झाला नाही तर तुम्हाला फर्दर प्रोसेससाठी बोलवलं जात नाही. आता हे होस हा 40 मार्कासाठी असतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला डिटेल्स नंतर मी सांगेल तुम्हाला काय असेल ते. तर इथं बघा सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट ॲज अंडर आहे. म्हणजे बघा मराठीसाठी काय असतं, मराठीचं ग्रामर आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड. मराठीचं तुम्हाला सोपेच आहे, 10 पैकी 10 प्रत्येकजण घेतो. आता इंग्लिशमध्ये सुद्धा स्पेलिंग आहे, हे महत्त्वाचं आहे. ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स हे 20 मार्क्ससाठी आहे. जनरल नॉलेज 10 मार्कासाठी आहे. तुम्हाला जसं की करंट अफेअर्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी. हे जिओग्राफी, हिस्ट्री स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. आणि जनरल इंटेलिजन्स आहे, जसे क्वेश्चन टू टेस्ट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ETC 20 मार्काचं. आणि अर्थमॅटिक आहे, नुसतं अर्थमॅटिक आहे. तिथं ऑल्जेब्रा वगैरे किंवा म्हणजे ॲडव्हान्स मॅथ नाही तर अर्थमॅटिकच आहे. त्यामुळे 20 पैकी 20 विद्यार्थी घेऊ शकतो. म्हणजे रिझनिंग 20 आणि मॅथ 20 पैकी 20, कम्प्युटर 10 पैकी 10 घेऊ शकतात. मराठी 10 पैकी 10, इंग्लिशमध्ये थोडे कमी होऊ शकतात आणि जनरल नॉलेजमध्ये 1-2 कमी होऊ शकतात. तर तुम्हाला 90 पैकी आतापासूनच तुम्ही टार्गेट ठेवा की तुम्हाला 80+ मार्क्स घ्यायचे आहेत. त्यावेळेसच पुढे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आतापासून जर तुम्ही टार्गेट ठेवलं आहे तुमच्या मार्क्स आणि त्या पद्धतीने अभ्यास जर केला तर 80+ मार्क्स इझिली मिळू शकतात. कारण एक्झाम पॅटर्न अतिशय सोपं आहे आणि जास्त वाजसुद्धा नाही आहे. तर इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन कम्प्युटर ओनली. म्हणजे तुमची जी टायपिंग टेस्ट कम्प्युटरवर होणार आहे. आणि जो टाईम टेबल आहे आणि व्हायवाचा तो तुम्हाला ह्या वेबसाईटवर पब्लिश होईल, कसा होईल तर ते आपण नंतर डिटेल्समध्ये बघूया. आणि पेमेंट काय असेल बघा. प्रोसिजर फॉर द ऑनलाईन फी पेमेंट. अ कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे एक्झामिनेशन फी 1000 रुपये थ्रू SBI कलेक्ट ऑनलाईन पेमेंट गेटवे फॅसिलिटी ओनली. 1000 रुपये याची एक्झाम फी आहे आणि ऑनलाईन पेमेंट गेटवेसाठी ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. तर हेच महत्त्वाच्या याच्यामध्ये
पॉईंट्स मी तुम्हाला काढून टाकले आणि बघा कधीपासून सुरू होती ती एक्झाम्स म्हणजे फॉर्म भरणे. द कॅन्डिडेट शाल हॅव टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन ओनली इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट थ्रू द बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट ही दिलेली आहे. विच लिंक शाल बी ओपन सकाळी 11 वाजतापासून म्हणजे 15 डिसेंबरपासून तर 5 जानेवारीपर्यंत. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी बघा, हे 15 डिसेंबर ते 5 जानेवारी. आता 15 डिसेंबरला 11 वाजतापासून सुरू होईल सकाळपासून, तर 5 जानेवारीला ही कधी बंद होईल? संध्याकाळी 5 वाजता. तर भरपूर टाईम तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा दिलेला आहे. तर ही डेट तुम्ही लक्षात ठेवून फॉर्म लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करता. 15 तारखेनंतर 15 तारखेपासून सुरू होत आहेत. बस ह्याच महत्त्वाच्या इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत. आणि बाकी तुम्ही बऱ्याच जणांनी ॲप्लिकेशन कसे भरता हे तुम्हाला माहितीच आहेत, कोणत्या फॉर्मॅटमध्ये भरायचे आहेत. ऑनलाईन ऑलरेडी तिथे इथंच फोटो कसा स्कॅन करायचा, बाकी डॉक्युमेंट्स कसे स्कॅन करायचे, हे सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला ॲटोमॅटिक देतील. आता ही प्रिन्सिपल सीट बॉम्बे बेंच ॲट नागपूर अँड औरंगाबाद ही अशा प्रकारची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि the candidate who have completed 5-year LLB course should mention graduation in education qualification column and stream column LLB 3 year and mention the marks of the 3rd year LLB. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं LLB झालेलं आहे, म्हणजे जे काही विद्यार्थ्याचं 5 वर्षाचं असतं, काही विद्यार्थ्याचं 3 वर्षाचं असतं. जर 5 वर्षाचं असेल तर त्यांनी 5 वर्ष शेवटच्या वर्षाची जी मार्कशीट असते ते मार्क्स मेन्शन करायचे. 3 वर्षाचं ज्याचं झालेलं असेल त्यांनी लास्ट इयर 3rd इयरचं जे मार्कशीट असेल ते मार्क्स तिथं मेन्शन करायचे, असं इथं या पॉईंट्समध्ये दिलेलं आहे. तर आय होप तुमच्या ही सदर ॲडव्हर्टाईज तुमच्या लक्षात आली असेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की ॲडव्हर्टाईज आलेली आहे आणि फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आणि एक टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. मी टेलिग्रामची लिंक पिन करतो आहे कॉमेंट बॉक्समध्ये. तुम्ही तिथे जाऊन तिथे ॲड होऊ शकता. टेलिग्राममध्ये बरेच विद्यार्थी आता ॲड झालेले आहेत. कंबाईन ग्रुप मेन्सचे जे विद्यार्थी आहेत ते बरेच विद्यार्थी तिथं जॉईन झालेले आहेत. तुम्हीसुद्धा तिथं जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच.